बंधू भगिनींनो आणि मित्रांनो नमस्कार. कोणताही कार्यक्रम असो तो सूत्रसंचालनाशिवाय बहारदार होत नाही आणि त्या कार्यक्रमाच्या सूत्रसंचालनात थोडक्यात पण मनाला भिडणाऱ्या चारोळ्या नसतील तर रंगतही अपुरीच राहते. म्हणूनच कार्यक्रमाला अधिक सुंदर, आकर्षक आणि लक्षवेधी बनवण्यासाठी दीप प्रज्वलन, प्रतिमा पूजन, सत्कार समारंभ, मनोगत व्यक्त करताना तसेच प्रसंगानुसार सूत्रसंचालनाचा गाडा सुरळीत चालवण्यासाठी आणि शेवटी मनापासून आभार व्यक्त करण्यासाठी काही निवडक आणि प्रभावी चारोळ्या घेऊन आलो आहे. चला तर मग सुरुवात करूया. दीप प्रज्वलनापासून सुरुवात करूया. अंधकार से रोशनी की ओर, असत्य से सत्य की ओर, अज्ञान से ज्ञान की ओर, एक दीपक नए पथ की ओर. शुभं करोति कल्याणम आरोग्य धन संपदा, शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते. दीपज्योतिः परब्रह्म, दीपज्योति जनार्दनः, दीपो हरतु मे पापमः, दीपज्योति नमस्तुते. आओ फिर से दिया जलाए, भरी दोपहरी में अंधियारा, सूरज परछाई से हारा, अंतर मन का नेह निछोड़े, बुझी हुई बाती सुलगाए, आओ फिर से दिया जलाए. ज्योत से ज्योत जलाते चलो, प्रेम की गंगा बहाते चलो. राह में आए जो दीन दुखी, सबको गले लगाते चलो. जे जे पाहिजे ते ते घ्या हो, अज्ञान दूर करोनी जीवन सार्थक करा हो. यानंतर प्रतिमा पूजन. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ, निर्विघ्नं कुर्मे देव सर्व कार्येषु सर्वदा. या कुंदेंतु तुषार हार धवला, या शुभ्र व्रता, या वीणावर दंड मंडित करा, या श्वेत पद्मासना. या ब्रह्म अच्युत शंकर प्रभूती भीदेर्वे सदा वंदिता. सामा पांतु सरस्वती भगवती, निशेष जाड्या पहा. आठवून फक्त इतिहास, आता स्वस्थ बसून चालणार नाही. निश्चय करावा, कृती व्हावी, पर्याय दुसरा उरला नाही. थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पाहू जरा. त्यांच्या चरणाची धूळ होऊ, तेव्हाच मिळेल जीवनाचा अर्थ खरा. प्रसंगी प्रतिमेनुसार महात्मा महापुरुषांच्या, महास्त्रियांच्या कार्याचे वर्णन करावे. सत्कार व मनोगत प्रसंगी. खरं तर आजच्या या सुंदर, अनुपम्य, ज्ञानात वृद्धी आणि विचाराची शुद्धी करणाऱ्या, प्रोत्साहनातून कौतुकाची थाप देणाऱ्या सोहळ्यात ज्ञानाचा सागर विचारपीठावर लाभला आहे. आपल्या देशाची संस्कृती साऱ्या जगास पाठ आहे. आलेल्या पाहुण्यांचं स्वागत करणे हा आपला परिपाठ आहे. अमृताच्या या क्षणाने, इतिहासाच्या पानाने मोहरावी जीवनगाणी. आज आपल्या दारी ज्ञानाचे दीप लावण्यास आले पाहुणे. आपली संस्कृती सांगते अतिथींचा सत्कार करावा. विनंती करतो अतिथींना हा सत्कार स्वीकारावा. लोक म्हणतात माणसानं सोन्यासारखं असावं, पण मी म्हणतो माणसानं सोन्यापुरतंच मर्यादित नसावं. कारण सोनं गळ्यात राहतं, सोनं तिजोरीत राहतं. माणसानं व्हावं तर त्या परिसाप्रमाण व्हावं. ज्याच्या संगतीत जावं किंवा ज्याला संगतीत घ्यावं, त्याच्या आयुष्याचं सोनं करावं. तुमचे शब्द न शब्द मनबुद्धीच्या गाभाऱ्यात साठवून ठेवावे असे आहेत. मात्र वेळेच्या अभावी मान्यवरांना अभिप्राय देण्यासाठी 10 मिनिटेच वेळ दिलेला आहे. म्हणतात ना, कमीत कमी वेळात मुद्देसूद बोलतो तोच उत्तम वक्ता असतो. गरुडाचे पंख कोंबड्याला लावता येतील, वाघाची कातडी कोल्याला बसवता येईल, मात्र ना गरुडासारखं साहस कोंबड्याला येईल, ना वाघासारखं धाडस कोल्याला करता येईल. ते साहसी रक्त अंगी असावे लागते. ते साहसी व्यक्तिमत्व हसून जगता येण्यासारखे असे काही क्षण असतात.
अशा काही क्षणाचे आपल्यावर ऋण असतात. आयुष्य रोज चिंध्या झाले, तुझ्या इतके कोणी फाटले नाही. सोयीनुसार सारेच बदलले, तरी तू शब्दांचे दुकान थाटले नाही. कविता नंतर फुलते, आधी आपण फुलून यावे लागते. शब्द जुळवता जुळवता शब्दात मग्न व्हावे लागते. कालांतराने काही माणसे विस्मरणही होतात. मात्र साहेब, तुमच्यासारखी माणसे खूप कमी असतात, जी कायमस्वरूपी लक्षात राहतात. आठवणीच देऊन जाऊ नका, आठवायची संधी द्या. आता निरोप घ्यायला तर चूक भूल माफ करा. नव्या सूर्य उदयाप्रमाणे तुमचा प्रकाश आशीर्वाद राहू द्या. निरोपाच्या हळव्या क्षणी अंतकरण येते दाटुनी. डोळ्यात साचते पाणी, आपोआप मुख होते पाणी. सूर्याचे ऋण व्यक्त करून, धरती मातेला हात जोडून, अथवा आईचा गुण गौरव करून त्यांचे उपकार फिटतील का? आणि ज्ञानाची शुदोरी देणाऱ्या पाहुण्यांना फक्त आभार शब्द पुरतील का? म्हणून आभाराचे भार कशाला, फुलांचे हार कशाला, ज्यांची हृदयात जागा तेथे दार कशाला. चला तर, तुम्हाला वरील चारोळ्या आवडल्या असतील तर नक्की कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवा. अजून काही तुम्हाला माहिती हवी असेल त्याबद्दलही कळवा. आणि पुढे अजून अशा काही चारोळ्या सुंदर शब्दरचना घेऊन येणारच आहे. तोपर्यंत सर्वांना नमस्कार, काळजी घ्या.